आज आहे मंगळवार, तर विचार केला की गणपती बाप्पासाठी छान असे मोदक बनवूया। का नेहमी संकष्टीला आणि चतुर्थीलाच बनवायचे, तर आज बेत केला मोदक बनवायचा। पण आजचे मोदक फास्ट बनवणार आहेत, म्हणजे पुरण न शिजवता मी आज हे मोदक बनवले। तर पहा कसे बनवले। तर मी त्यासाठी गूळ घेतलाय, काळा गूळ आहे माझ्याकडे। त्याच्यामध्ये भाजलेले काजूचे दाणे आणि खोबरं, ओलं खोबरं किसलेलं टाकले आणि थोडं जायफळ टाकले। गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ टाकलं की ते पदार्थ एकदम छान लागतो। नंतर हे सगळं मी एका डब्यात काढून घेतलं। हे करता करताच मोदकाच्या पिठासाठी मी पाणी उकळत ठेवलं आणि मोदकाच्या पिठाची उकड काढली। जशी आपण भाकरीसाठी काढतो अगदी तशीच, काही तामझाम नाही। आणि ही उकड मळता मळता मी मोदक पात्रामध्ये हळदीची पानं लावून घेतली। मी गावावरूनच हळदीची पानं आणली होती आणि ही पानं ही मोदक पात्रात लावली। नंतर पीठ चांगलं मळून घेतलं। हे पीठ मी सारण तयार केलं होतं मोदकाचं, त्याच ताटात मळल्यामुळे थोडंसं पिठाला सारणाची पण चव येणार आहे। आता हे जे सारण मी बाजूला काढून ठेवलेलं आहे ते मी मोदकात भरते। बघा मी मोदकाची पारी तयार केली आहे। या पारीमध्ये आता मी हे सारण भरणार आहे अशा प्रकारे। चला मोदक बनवूया। आता हे मोदक बनवताच मी पाणी गरम करत ठेवलं होतं हे मोदक उकडवण्यासाठी। हे शॉर्टकट मोदक आहेत, कारण सारण शिजवायचं नाही। सारण न शिजवल्यामुळे सारण जास्त पातळ झालं नाहीये आणि मोदक फाटण्याची सुद्धा शक्यता नाहीये आणि झटपट होणारे आहेत। बघा अशा प्रकारे। चला आता मोदक पात्रामध्ये ठेवते आणि हे उकडून घेते मोदक। आता हे मोदक मी उकडायला ठेवते आणि तुम्हाला मी एक छान वरण बनवून दाखवते। सोपं कसं वरण बनवायचं। मी डाळ उकडून घेतली आणि डाळ उकडताना मी त्यात थोडीशी मिरची टाकली आणि टोमॅटो टाकले आणि वाटण असं बनवले खोबरं आणि जिऱ्याचं। हे बघा म्हणजे तोपर्यंत मोदक शिजून पण निघाले आणि किती छान अरोमा येतोय ह्याचा, हळदीच्या पानाचा। वाव। एक मोदक मी स्वामींसाठी बाजूला काढून ठेवला आणि 11 मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी ठेवले। ही बघा ही डाळ जी मी शिजवली आहे, डाळीमध्ये हे वाटण टाकलं आणि नंतर हळद आणि मीठ टाकून ही डाळ उकडवली। ह्या डाळीला मी फोडणी दिलेली नाही। अशी साधी आणि सिंपल सोपी डाळ बनवली आहे, ज्याच्यामध्ये काही कांदा लसूण ह्याचा काही समावेश नाही। हे बघा अशा प्रकारे माझं नैवेद्याचं ताट तयार झालं। माझ्या लेकीला प्रतिक्रिया देण्यासाठी एक मोदक दिला आणि तिला सुद्धा मोदक खूप आवडला आणि मोदक आहे ना आतून पण छान शिजला। बघा दाखवते। मला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट सुद्धा लिहून पाठवा की तुम्हाला माझे मोदक आवडले का।